आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं झालं. आलीच बाई आमरे सुनंदे ठेव तू आणि आमरी दोघी बी वस्तीत जावा आणि वस्तीतल्या बायकासनी आवटण द्या आणि त्यासनी माझं नाव सांगा. मनावर रत्ना काटीनी बोलिवलंय काय. जा तिथे तर तो आणि सदा खादा वाकच काय बाई आजच्या माझा समजा गार होऊन गेला. अहो वाघमारे ताई तुम्ही अहो या की बसा लय दिवसानं आलाय. अहो नाही येत नाही गडबड आहे जरा. मंजूच्या सवाष्णी जेवणाचा कार्यक्रम आहे ना आज तर त्याच्याच आमंत्रणाला आली. अहो येणार की पण सोयरी कुणाशी गेली. आत्याच्याच पोराशी. मंजूच्या आत्याशी म्हणजे त्या रत्नाच्या पोराशी धनाजीशी. होय मी नसती येत बाई. अहो ती बाई लई काजा खाय. तुझ्या कुठल्याच कार्यक्रमाला यायचं मन होत नाही बघा माझं. अहो माग त्या जेवणाच्या कार्यक्रमात पंक्तीमध्ये हात पिरगाळला होता तिनं माझा. नुसती भांडखोर बाई आहे. नुसता डोक्याला ताप आहे बघा. हे बघा ताई तुमच्या पुरीसाठी कौतुकच आहे पण त्या कजाकबाईमुळं कुठल्याच कार्यक्रमाला यायचं मन होत नाही बघा. बाकी तुमच्या लेकीच्या मागे आमचा आशीर्वाद कायम आहेत बघा. ठीक आहे येते मी. आई असंच होणार आहे आता. सगळी वस्ती बरोबर ओळखते आत्याला. पण आमरे अगं आमंत्रण तर करायलाच पाहिजेत ना ग. अगं म्हणून काय सगळीकडनं अपमान सहन करत फिरायचं का. ताई आमच्या मंजूच्या सवाष्णी जेवणाचा कार्यक्रम आहे घरी तो या तुम्ही. हा अगं बाई भारीच की. कोणाशी ठरली सोयरी. आत्याच्याच पोराशी धनाजीरावांशी. धनाजी ते रत्नाचा पोरगा. वय तुमची ती ननंद लय भांडखोर आहे बघा. मी नाही येत बाई. उगा मी यायची आणि मला काहीतरी ती बोलायची. मला काही सहन नाही व्हायचं बाई. ती ठीक आहे. हे सपने ही सरबत बिरबत आणायची काय गरज आहे ग. अहो मम्मी आले आले त्यांनी कामाला लावलं ना बायकाला किटकिट करतात. त्यापेक्षा त्यांना आधी येऊ दे बसू दे थंड सरबत देऊ आणि मग लावू कामाला. बरोबर आहे तुझं. असं भारी डोकं चालवलंस का नाही का मग माझी सून शोभतेस तू. कधीतरीच बोलतोय. हे बस सगळं लाडाला नका येऊ. मग